गणपती बाप्पा मोरया. अजय नावाचा एक मुलगा होता. गावापासून लांब शहरात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गात अंजली नावाची मुलगी होती. त्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. नोकरी लागल्यावर त्या दोघांनी त्यांच्याबद्दल आपापल्या घरात सांगितले. अजयच्या घरचे खुल्या विचाराचे होते. ते लग्नाला लगेच तयार झाले. पण अंजलीचे वडील जरा पारंपरिक विचाराचे होते. त्यांना हे स्थळ पसंत नव्हते. ते लग्नाला तयार होत नव्हते. पण पोरीच्या हट्टामुळे ते कसेबसे लग्नाला तयार झाले. पण हे लग्न होऊ नये अशी त्यांची मनोमन इच्छा होती. म्हणून जेव्हा अजयच्या घरचे लग्नासाठी मागणी घालायला त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी एक अट घातली. वऱ्हाडात आणि लग्नात एक सुद्धा म्हातारा माणूस असू नये. थोडं काकू करत आपल्या मुलाच्या खुशीसाठी अजयच्या घरच्यांनी ही अट मान्य केली आणि लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाच्या तयारीत पटकन दिवस निघून गेले आणि तो आनंदाचा दिवस उजाडला. सर्वजण खूप खुश होते कारण आज अजय आणि अंजलीचे लग्न होणार होते. वऱ्हाड निघायची वेळ आली तेव्हा अजयचे आजोबा हट्ट करू लागले, मला पण लग्नाला यायचं आहे. सगळ्यांनी त्यांना खूप समजावले, आजोबा तुम्ही येऊ नका, त्यांनी अट ठेवली आहे. पण आजोबा काही केल्या ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, काही करा, मला घेऊन जा, वाटल्यास तर मला कारच्या डिक्कीत ठेवून घेऊन जा. मग शेवटी सर्व तयार झाले. त्यांनी आजोबांना कारच्या डिक्कीत ठेवले आणि वऱ्हाड निघाले. सर्वजण नाचत गात जात होते. अंजलीच्या घरापासून थोडीशी दूर एक नदी होती आणि ती नदी पार केल्यावर एक पर्वत होता आणि त्यानंतर अंजलीचे घर होते. वऱ्हाड नदीवरचा पूल पार करत होते तेव्हा नेमके तिथे अंजलीचे मामा आले आणि वऱ्हाड थांबले. अजयच्या मित्राने विचारले, काय झालं, तुम्ही इथे अचानक कसे काय आलात? अंजलीच्या मामांनी उत्तर दिलं, मी तुम्हाला आमची आणखी एक अट सांगायला आलो आहे. तुम्हाला जर वऱ्हाड गावात आणायचे असेल आणि हे लग्न करायचे असेल तर ह्या नदीत पाण्याऐवजी दूध वाहून दाखवा. हे सांगून ते निघून गेले. सगळे चाट पडले, हे अशक्य आहे. पाण्याच्या ऐवजी दूध कसे वाहून दाखवणार आणि किती जरी ठरवलं तर इतकं दूध कुठून आणणार? आता हे लग्न होणार नाही म्हणून चला परत जाऊ असे म्हणू लागले आणि अत्यंत दुःखी निराश मनाने वऱ्हाड परत निघालं. आणि लांबून हे सर्व पाहून अंजलीचे मामा आणि वडील हसत होते. आता लग्न तर होणार नाहीये, मग आजोबाला डिक्कीत कशाला ठेवायचं? त्यांचा पण जीव गुदमरत असेल म्हणून आजोबांना बाहेर काढलं. बाहेर येताच आजोबांनी विचारले, काय झालं, आपण परत का जात आहोत? तेव्हा अजयने सांगितलं, आजोबा त्यांनी पुन्हा एक अट घातली आहे की नदीत पाण्याच्या ऐवजी दूध वाहून दाखवा आणि हे अशक्य आहे म्हणून आपण परत जात आहोत. आजोबा म्हणाले, बस एवढंच का गाढवा? सगळे एक सुरत म्हणाले, ही काय एवढीशी गोष्ट आहे का? मग आजोबा म्हणाले, वऱ्हाड परत न्यायची काही एक गरज नाही, लग्न होणारच. त्यांनी अजयच्या एका मित्राला जवळ बोलावून घेतले आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि त्याला अंजलीच्या मामाकडे पाठविले. अजयचा मित्र तेथे गेल्यावर हसणाऱ्या अंजलीच्या मामा आणि वडिलांना म्हणाला, आम्ही दुधाची व्यवस्था केली आहे, तुम्ही आता नदीला रिकामं करा बरं, म्हणजे आम्ही दूध वाहू शकू. हे ऐकून अंजलीचे मामा वडील शॉक्ड आणि आजोबा वऱ्हाडी रॉक्ड. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.